वाळून वाळून झुरायला आलेली. तिला भिजवायला तो आतुर झाला, कातर झाला. पाणी घालायला भांड नव्हतं. त्याने कुंडी सिंकमध्ये नेली आणि यथेच्छ पाणी शिंपडलं. तहानलेली शेवंती गटा गटा पाणी प्यायली आणि तोच तृप्त झाला. तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला. ती आली होती, शेवंतीसारखीच. तिला समोर बघून तो उन्मळून गेला. काय अवस्था करून घेतली हिने. हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं नाही आलं की आपण लक्षात घेतलं नाही. जिद्दीला पेटून भांडते तेव्हा ती कुठल्याही टोकाला पोचते हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं. दोघांची नजरानजर झाली. दोघे क्षणभरासाठी स्तब्ध. ती म्हणाली, मी ही शेवंती न्यायलाच आले होते. तो गलबलून म्हणाला, आत्ताच पाणी दिले. तिचं निथळणं संपेपर्यंत थांब ना. आणि ती थांबली. ती थांबली अगदी अगदी कायमची.